Okay, Uncle, start. शालोम, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं आज मी स्वागत करतो. किती सुंदर दिवस प्रभूने आपणास दिलेला आहे आणि आज त्याच्या पवित्र चरणाजवळ त्याची आराधना करण्याच्या अगोदर आपण पुन्हा देवाच्या पवित्र वचनाकडे मननासाठी जाऊया. आपण सर्व मिळून मत्ते वर्तमान अध्याय 24 आणि वचन 25, मॅथ्यू चॅप्टर 24 अँड वर्स 25 तुम्हा करता मी वाचतो. पहा, मी हे अगोदरच तुम्हास सांगून ठेविले आहे. पहा, मी हे अगोदरच तुम्हास सांगून ठेविले आहे. Behold, I have told you beforehand. छोटीशी प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आबा, धन्यवाद 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 करीतास तुझ्या पवित्र अंगणामध्ये आम्ही सर्वजण जसे आहोत तसे प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावामध्ये आम्ही प्रवेश करीतो. धन्यवाद करतो या सुंदरशा प्रिव्हिलेज बद्दल, प्रसंगाबद्दल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून जो जिवंत आणि नवा असा मार्ग परमपवित्र स्थानामध्ये जो जातो, जेथे जीवनाचं झाड आहे. ओ प्रभू, या तुझ्या महान मार्गाबद्दल आणि आम्हाला दिलेल्या संधीबद्दल, कृपादानाबद्दल करोडो प्रणाम तुझ्या पवित्र चरणावर अर्पण करतो. तुला दंडवत करतो. आजचं मरण आशीर्वादित कर, सॅन्टिफाय कर. ऐकणारे कान तू आम्हास दे. तू म्हणतोस ज्याला कान आहे तो ऐको, आणि जो ऐकतो कान असून ऐकत नाही, ओ प्रभू, जो रिजेक्ट करतो त्याच्यावर तुझा क्रोध कसा येईल हेही आम्हाला तुझं वचन सांगतो. याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आजच्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. पहा, मी तुम्हाला अगोदरच सर्व काही सांगितले आहे. ओ हालेलुया. झाकलं आहे असं काही नाही, गुढ आहे असं काही नाही, समजत नाही असं काहीही नाही. अनुवाद 29 मध्ये तुझं वचन आम्हाला सांगतं की जोपर्यंत गुज, मिस्ट्रीज, रहस्य परमेश्वराकडे आहे ती त्याची आहेत. ज्यावेळेस ती आम्हाला प्रगट करतो ती त्यावेळेस आमची आणि आमच्या लेकरांची आणि तेही निरंतरची अशी आहेत. आणि म्हणून गुज प्रगट करणारा प्रभू, प्रगटीकरणाचा प्रभू, बोल आम्हा प्रत्येकाशी तू बोल. आणि जे आम्हाला समजत नाही समजून तयारी कर. नासरेत कर प्रभू येशू ख्रिस्त यशुआ मसीहा याच्या समर्थाने पवित्र नामात मागतो. आमेन, आमेन. आजच्या माझ्या मननाचा विषय आहे हाऊ what we should do, what to do to prepare for rapture. What to do to prepare for rapture किंवा what to do to make the rapture. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. Messiah is coming fast. त्याच्या येण्यासाठी मी माझी स्वतःची आणि इतरांची तयारी कशी करावी. रॅप्चर म्हणजे हिरावलं जाणं, लोकांतर. अचानक अनेक विश्वासियांचं स्वर्गामध्ये घेतलं जाणं हे सत्य बहुतेकांना माहित आहे. पण असे काही महाभाग आहेत की जे रॅप्चर या शब्दावर वाद घालतात. त्यांचं म्हणणं आहे रॅप्चर हा शब्दच पवित्र शास्त्रात नाही आणि म्हणून रॅप्चरच नाही. काही तर त्याच्या पुढे जाऊन असे म्हणतात की 7 वर्षाचा महासंकटाचा काळच नाही, असं कुठं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वाद घालणारे देखील काही भेटतील. आणखी काही लोक आहेत की जे म्हणतात पवित्र शास्त्रात ट्रिनिटी नाही, तो शब्दच नाही म्हणून ट्रिनिटी, त्रैक्य देव, पिता पुत्र पवित्र आत्मा नाही. एवढंच नाही तर काही म्हणतात मिलेनियम म्हणजे 1000 वर्षाचं राज्य देखील नाही. परंतु तुम्हास आवडो न आवडो, तुमची तयारी असो किंवा नसो, पहा, ज्याने सांगितलं मी तुम्हाला सर्व काही अगोदर सांगून ठेवले आहे तो तुम्हाला घेण्यासाठी नक्कीच येईल. आणि म्हणूनच हे जे हा जो इंग्रजी शब्द आहे त्याला म्हणतात कॉट अप, विश्वाचं अलगद वरती उचललं जाणं. द रॅप्चर इज द फायनल फुलफिलमेंट ऑफ द रेझरेक्शन. प्रभू येशू ख्रिस्त हा मस्तक आणि त्याचं शरीर म्हटलेली त्याची वधू म्हणजे मंडळी, एक्लेसिया, या दोघांचं मिलन, या दोघांचं जोडलं जाणं, त्यावेळेस आपलं तारण पूर्ण असं होईल. आणि म्हणून हे सत्य आहे, ही ब्लेसेड होप आहे, ही आशीर्वादित आणि प्युरिफाईंग होप पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ते आहे. आणि त्यासाठी 2 महत्वाचे अध्याय किंवा पोर्शन्स तुम्हाला कदाचित माहित असतील. पहिलं थेसलोनिकन्स पत्र याचा 4था अध्याय 16, 17 आणि 18. पहिलं थेसलोनिकन्स पत्र याचा 4था अध्याय 16, 17 आणि 18. ही विशेषतः ही अतिशय सुंदर अशी वचनं आहेत की ज्याच्यामध्ये हा पवित्र शास्त्राचा
रॅप्चरचा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. पहिलं थेसलोनिकन्स पत्र याचा 4था अध्याय तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. 16, 17, 18. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. आणखी एक परिच्छेद आहे, करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय. आणि ह्या विषय तुमच्या समोर आणण्यासाठी माझं प्रयोजन हेच आहे की एका छोट्या कोविड-19 म्हणजे जो कोरोना, ज्याच्यामुळं संपूर्ण पृथ्वी आणि संपूर्ण याची उलथापालथ झाली, मोठा उत्पात अजूनही होत आहे. काही मरत आहे आणि काही मरणाच्या मार्गावर आहे, काही दुखणे करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. परंतु त्याहीपेक्षा अदृश्य असलेले प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे विश्वासियांकडे असल्यामुळं त्याच्यावर त्या कशा प्रकारे विजयी होऊ शकतात याविषयी आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. आज हाच जो पिढांधारा, हा जो बारीकसा असा म्हटलेला व्हायरस हा जे उत्पात करतो, हे येणाऱ्या दिवसांमध्ये अशा प्रकारचे असंख्य प्लेग्स म्हणजे पीडा ज्यावेळेस येतील त्यावेळेस जे खाली उरतील त्यांचा निभाव अजिबात लागणार नाही. पहिले करिंथकरास पत्र 15वा अध्याय आणि त्याची मी 51, 52, 53 ही 3 वचने वाचतो. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्व महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. 52, क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे 2 महत्वाचे परिचित आहे जे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी अतिशय स्पष्ट रीतीनं सांगतात. ज्यावेळेस लाजार मरण पावला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मार्था, मरिया या 2 बहिणींनी निरोप पाठविला. आणखी 2 दिवसांनी म्हणजे सुमारे 4 दिवसांनी तो ज्यावेळेस आला त्यावेळेस ह्या दोन्ही बहिणींची आशा संपुष्टात आली होती. तरी पण मार्था म्हणाली, हा प्रभू तू बोलतो ते बरोबर आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी हा लाजार माझा भाऊ उठेल हे मलाही माहित आहे. परंतु योहन कृषी वर्तमान अध्याय 11 आणि 25 यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला काय म्हणतो, आय एम द रेझरेक्शन अँड लाईफ. मी मार्था, मी स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि मग त्याने ते करून दाखविलं. त्या लाजाराचं नाव घेऊन बोलविलं आणि लाजार जो मृत झाला होता तो जिवंत असा बाहेर आला. हा मोठा चमत्कार झाला हे आपणा सर्वांना माहित आहे. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. ह्याचा अर्थ काय आहे माहित आहे? हे 2 परिच्छेद ज्यांनी बारकाईने ऐकले असतील, वाचले असतील, तुम्हाला त्यातलं मर्म लगेच कळून येईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी पुनरुत्थान आहे. ज्यावेळेस कर्णा वाजेल, परमेश्वराची तुतारी वाजेल, त्यावेळेस पेंटेकॉस्ट पासून जे मरण पावलेले आहेत, ज्यांना आपण पुरलेलं आहे, ते उठतील. त्यांना ते पुनरुत्थान. आणि जीवन कोणाला? ते त्यावेळेस मेलेले असे असणार नाही, जिवंत असतील अशांना जीवन. पुनरुत्थान आणि जीवन अशा रीतीने दोघही मेघारूढ होऊन येणाऱ्या राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूला भेटण्यासाठी मध्य आकाशामध्ये घेतले जाऊ. ह्याला म्हणतात रॅप्चर. ह्याला म्हणतात प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे 2 टप्प्यामध्ये आहे. एक रॅप्चर म्हणजे तुतारीचा निनाद वाजताच खरी मंडळी, खरे विश्वासणारे ज्यांना पक्का तारणाचा अनुभव आलेला आहे असे अलगद वरती अचानक घेतले जातील. हे अचानक आहे, हे इमिनियंट आहे. इमिनियंट म्हणजे ऍट एनी मोमेंट. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं 7 वर्षानंतर येणारं जे आगमन आहे त्याला म्हणतात दुसरं आगमन, द सेकंड कमिंग ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि दोघांच्या मध्ये 7 वर्षाचा प्रकोप का काळ म्हणजे ट्रिब्युलेशन पिरियड, संकटाचा काळ हा आहे. आणि म्हणून अशा वेळेस अनेक लोक हे नाही तसे होतील. मिलियन्स ऑफ पीपल विल बी डिसअपियर्ड. परंतु जे खाली राहतील, लेफ्ट बिहाइंड, ते मात्र मारले जातील, त्यांचा खून करण्यात येईल.
दे विल बी किल्ड. प्रकटीकरण 13:15 मध्ये हे अतिशय सुस्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही देखील ऐकलं असेल की इराणच्या अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्ब हल्ले करून ती 80% नष्ट केली. असे 3 प्रकारचे हल्ले झाले. संपूर्ण जग हादरून गेलं. बहुतेकांना हे माहित आहे की आपण तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहोत. युद्धाचे पडघम वाजत आहे. एवढंच नाही तर युद्ध आणि राज्यात राष्ट्रात एकमेकात हे युद्ध पेटलं जाईल आणि त्याचा शेवट हा अतिशय भयानक असा होईल. हे सर्वांना माहित आहे. युद्ध कोणाला नको आहे? कोणालाच नको आहे. सर्व सायंटिस्ट घाबरून गेलेले आहेत आणि हे युद्ध म्हणजे साधं सुद्धा युद्ध नसणार. हे आहे अणुयुद्ध किंवा न्यूक्लिअर वॉर ज्याला म्हणतात. त्यामुळं युद्धाची भाषा करणं देखील अतिशय दुःखद अशी परिस्थिती आहे. आणि त्यात इराण जो इस्रायलचा शत्रू आहे तो नेहमीच इस्रायलला धमक्या देत असल्या कारणानं न जाणो ह्या घटनेमुळं संपूर्ण जग विनाशाकडे कदाचित ओढलं जाईल किंवा तिसऱ्या महायुद्धाकडे खेचलं जाईल. आणि एवढंच नाही तर जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी कदाचित असेल की हीच वेळ प्रभू श्री ख्रिस्ताच्या येण्याची असेल आणि मग माझी सुटका होईल आणि मी त्याच्याबरोबर अनंतकाल स्वर्गामध्ये असेल. अशा प्रकारचे पुष्कळशे विचार इतरत्र प्रकट झाले. परंतु दुःखाने आणि अतिशय भयानं मात्र हे संपूर्ण जग वेढलं गेलेलं आहे. कधी युद्ध पेटलं जाईल हेही सांगता येत नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. जरी काही बातम्या कदाचित येत नसतील परंतु अचानक या युद्धाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ही जरी दुःखद बातमी असली, मी तुम्हाला थ्रेटनिंग किंवा घाबरून टाकण्यासाठी सांगत नाही. त्याच्या अगोदर एक आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी, ती न्यूज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं. ज्यावेळेस तो येईल त्यावेळी विश्वासणारे वरती घेतले जातील. ताबडतोब त्या युद्धाला सुरुवात होईल. आणि हे तिसरं महायुद्ध हे काही 1, 2, 3 वर्षाचं नसून हे 7 वर्ष असंच चालेल. त्याचा शेवट 7 वर्षांनी हर्मगिदोन युद्धाच्या काळामध्ये होईल. परंतु त्या युद्धाच्या अगोदर म्हणजे आताच्या घटनेला सद्यस्थितीमध्ये एक मोठा तह, दानिएलचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 27, डॅनियल 9:27 मध्ये सांगितल्याप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह पीस ट्रिटी, एक सर्वसमावेशक एक शांतता तह किंवा करार 2 राष्ट्रामध्ये होईल. हे 2 राष्ट्र कोणते आहेत? हे 2 राष्ट्र म्हणजे एका बाजूला इस्रायल, दुसऱ्या बाजूला संपूर्ण हे इस्लामिक किंवा अरब राष्ट्र, त्यांचे शत्रू. एका बाजूला एकच राष्ट्र, दुसऱ्या बाजूला मेनी विथ मेनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये हा ख्रिस्तविरोधी अँटी ख्राइस्ट 7 वर्षाचा हा करार ज्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह पीस ट्रिटी हा घडून आणेल. ही बातमी तुम्ही ऐकली रे ऐकली, तुम्ही असं पक्क मनाशी ठरवा, हा माझा इथून जाण्याचा समय आहे. हा तयारीचा वेळ आहे. दिस इज अ ट्रिमिंग टाइम, दिस इज अ प्रिपरेशन टाइम. म्हणून स्वतः आपल्या कुटुंबिया समवेत आणि मंडळी समवेत त्याची येण्याची वाट पाहायला हवी. म्हणून या युद्धाच्या मार्फतामधून किंवा बातम्यामधून प्रत्येकानं एक बोध घेतला पाहिजे. रॅप्चर झाल्यानंतर हा करार कदाचित होईल. हा करार कदाचित रॅप्चरच्या अगोदर देखील होईल किंवा थोड्या कालानंतर देखील होईल. परंतु ते एक आपल्याला खून आहे, एक मोठा इशारा आहे. ज्या वेळेस हा करार होईल, रॅप्चर होईल, त्याच्या नंतर ख्रिस्त विरोधी म्हणजे अँटी ख्राइस्ट हा प्रगट होईल. त्याच्या अगोदर तो प्रगट होऊ शकत नाही. आणि मग तो प्रगट कसा होईल? प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6, रेव्हलेशन चॅप्टर 6, त्या 6 अध्यायामध्ये 4 हॉर्सेस, 4 घोडे दाखविण्यात आलेले आहे. मागे पण मी तुम्हाला सांगितलेलं कदाचित आठवत असेल की आकाशातून कोणता घोडा, उंट, हत्ती हा येत नाही किंवा येणार नाही. हे सगळं फिगरेटिव्ह, सिम्बॉलिक, लाक्षणिक, रूपकात्मक भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पहिला घोडा हा कसा असेल किंवा त्याचं रूप किंवा त्याचा अर्थबोध काय असणार? वचन 2, 6:2, 6वा अध्याय वचन 2 प्रगटीकरण. त्याला म्हटलेलं आहे व्हाईट हॉर्स, पांढरा घोडा. आणि हा पांढरा घोडा, हे पांढरं शुभ्र असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचा अर्थ जरी शांतीचं प्रतीक असा आहे तरी तो घोड्यावर बसणारा जो आहे तो आहे अँटी ख्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी, शांतीचा दाता
किंवा त्राता किंवा जगाचा तारणहार, मसाया ऑफ द वर्ल्ड, सेव्हियर ऑफ द वर्ल्ड म्हणून तो प्रगट होईल. हा येणारा अँटी ख्राइस्ट हा एकदम क्रूर, हिटलर सारखा, सद्दाम हुसेन सारखा बंदुकीच्या धाकाखाली सर्वांना ताब्यात ठेवणारा, ऐ मी राजा आहे, मला माना, जो मारणार आहे त्याचा शिरच्छेद केला जाईल, असं म्हणून तो येणार नाही. कसा येईल? शांती, शांती, जगामध्ये शांती, कोणी युद्ध करू नका, मी जगाचा तारणारा आहे. आणि म्हणून खोटी शांती घेऊन तो ह्या जगामध्ये या पांढऱ्या घोड्यावर बसून जणू काय तो प्रवेश करील. हे 6:2 मध्ये सांगितलेलं आहे, 7 वर्षासाठी. परंतु त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ही इज द स्पिरिट ऑफ वॉर अँड ही विल कंटिन्यू थ्रू आउट द 70th वीक. दानिएलचं 70 सप्तकातलं शेवटचं सप्तक म्हणजे 7 वर्षाचा महासंकटाच्या काळामध्ये हे युद्ध चालू राहील. एक साधा कोविड-19 प्रकारचा हा जो जंतू आहे, व्हायरस आहे, तो एवढा उत्पात करतो. ही तर ग्लोबल वॉर, संपूर्ण जागतिक युद्ध किती मोठ्या घटना होईल. त्याच्यानंतर येतो दुसरा घोडा, वचन 4:6-4 प्रगटी. तो आहे अग्निवर्ण किंवा रेड हॉर्स. रेड म्हणजे ब्लड, इट स्पीक्स ब्लड. आणि ही शांती जगामधून काढून घेण्यात येईल. युद्धामुळं मृत्यू येतात. युद्ध कोणालाच नको असतं. युद्ध म्हणजे मरण, आणि ह्या पापाचा परिणाम हा म्हणजे युद्ध. आणि म्हणून त्या पांढऱ्या घोड्याच्या नंतर शांतीचा तह करणारा हा युद्ध भडकवून देईल संपूर्ण जगात. जो तो आपला वचपा काढेल. काही काही पारंपरिक युद्ध देखील चालू आहेत, एकमेकाच्या खोड्याकडून एकमेकाचा नाश करण्यासाठी या संधीचा मोठा उपयोग करून घेण्यात येईल. वचन 5, तिसरा घोडा येतो, आणि त्या तिसरा घोडा आहे ब्लॅक हॉर्स, म्हणजे काळा घोडा. म्हणजे काय? एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर, युद्ध म्हणजे रक्तपात, नंबर 3. आणि ह्या तिसऱ्या काळा घोडा म्हणजे स्कॅर्सिटी, तुटवडा, फॅमिन, दुष्काळ, इन्फ्लेशन, हाय प्राइसेस, आणि सर्व गोष्टींच्या किमती गगनाला जाऊन फिरतील. काहीच विकत घेता येणार नाही. युद्धामुळं सर्व गोष्टी अशा फडकल्या जातील. मत्ते कृषी वर्तमान 24 अध्याय आणि वचन 7 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवलेले आहे, येशू ख्रिस्त म्हणतो. वचन 8, चौथा घोडा, फोर्थ हॉर्स, आणि त्याचं वर्णन केले आहे पेल हॉर्स किंवा फिकट, हिरवट असा घोडा. आणि त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे डेथ, मृत्यू, आणि नरक त्याच्या पाठीमाग चाललेला आहे. अँड द हेल फॉलोड विथ हिम, असं म्हटलेलं आहे. बाय प्लेग्स, मरी, पटकी, आणि 1/4 जगाची लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. आजची लोकसंख्या किती आहे? 7.35 बिलियन, अब्ज, 7 अब्ज आणि 30 किंवा 35 कोटींच्या वर. त्याच्यात भारताचे, इंडियाचेच 1 अब्ज आणि काही 30 कोटीपर्यंत आहे. ह्या 7 किंवा 7.5 अब्ज अशा लोकसंख्या असलेल्या जगाची 1/4 म्हणजे 2 अब्जेच्या खाली साधारण इतकी लोक मृत्युमुखी पडतील पहिल्या काही महिन्यात. कोरोनामुळे कोणी मरण पावला तर किती गवगाव केलं होतं, किती दुःखाची गोष्ट आहे. परंतु हे किती संकटाचे आणि दुःखाचे असे एकामागून एक येणारे संकट दिवस असतील. अध्याय 7, प्रगटीकरण अध्याय 7 आणि वचन 9. योहान आणखी पुढे पाहतो. योहान स्वर्गातलं दृश्य बघत आहे, विजन बघत आहे. तो म्हणतो, अ ग्रेट मल्टिट्यूड विच नो मॅन कुड नंबर, of all the nations and kindreds and people and tongues stood before the throne and before the Lamb, clothed with white robes. मोठा जमाव त्यांनी पाहिला. वचन 13, verse 13. One of the elders asked John, who are these? योहान काय म्हणतो? अरे भाऊ, तुलाच माहित ना, मला कशाला विचारतो? मग तो काय म्हणाला? वचन 14, जॉन म्हणाला, thou knowest. He said, yes, these are they which come out of the great tribulation period and have washed their robes in the blood of the Lamb. महासंकटाच्या काळातून, ट्रिब्युलेशन पिरियड मधून येणारे हे ते लोक आहे, ज्यांनी आपले सगळे
स्वतःच्याच रक्तामध्ये, कोकराच्या रक्तामध्ये त्यांनी ते धुतले. मोठा जमाव. आणि वचन 19 मध्ये ते 4 प्रकारच्या हालेलुयाचं गीत गात आहे. पण त्याच्या अगोदर वचन 18, माफ करा, अध्याय 18 आणि वचन 4 कडे या. अध्याय 18 प्रकटीकरण 18 and verse 4. And I heard another voice being heaven saying, Come out of her, my people, that ye be not partakers of her sins, and that ye receive not her plagues. शेवटचं बघा, प्लेग्स, PLAGUES, एस लावलेला आहे. मीन्स वन लाईक कोरोना व्हायरस. कोरोना एकच आहे, हे अनेक कोरोनाज अशा प्रकारचे व्हायरसेस निघतील की ज्याच्यामुळं पटापटा लोक मरतील देखील. पण तो म्हणतो कम आउट ऑफ हर, HER हर, तिच्यामधून तुम्ही निघा, बाहेर या. ही ती म्हटलेली कोण आहे? ही ती म्हटलेली पुढे पहा, मिस्ट्री बॅबिलोन. मिस्ट्री बॅबिलोन म्हणजे एक हार्लट चर्च, अपोस्टेट चर्च, फॉल्स चर्च. जे खरं नाही, खरं चर्च तर वर उचललं गेलं, ते स्वर्गात आहे. आणि ती जागा भरून काढण्यासाठी हा ख्रिस्त विरोधी किंवा अँटी ख्राइस्ट, खोटी मंडळी, खोटं चर्च, हा त्याला म्हटलं अपोस्टेट चर्च, हे स्थापन करेल. म्हणजे सर्व धर्म एकत्र करून भेळमेळ, सर्व मिक्स करून हे खरं, हे चर्च आहे असं तो जगाला भासवेल. पण त्याला म्हटलेलं आहे की हे अपोस्टेट चर्च आहे. ते वन वर्ल्ड रिलिजन, जे कदाचित तुम्ही ऐकलं असेल, त्याची स्थापना तो करेल. आणि म्हणूनच तो म्हणतो माय पीपल. माय पीपल म्हणजे देवाचे लोक. काही लोक त्या ठिकाणी असतील, काही विश्वासणारे पण असतील. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, डिसेप्शन खाली राहू नका, म्हणजे फसवणुकी खाली राहू नका. माझं तारण झालेलं आहे असं समजू नका. तारणाची पक्की खात्री असायला हवी. असेच लोक वरती उचलले जातील. पण ज्यांना ती नाही, त्यांना हेही माहित आहे आणि प्रगटीकरणातल्या गोष्टी देखील माहित असल्या कारणानं त्यांची भंबेरी उडेल. आता काय करायचं, आता कोणता मार्ग आहे, मी तो वर उचललो गेलो नाही, अशी भयानक स्थिती अनेकांची होईल. अनेक जण सुसाईड करतील, अनेक जण मृत्यू शोधतील, पण त्यांना मृत्यू मिळणार नाही. त्यांना या अपोस्टेट चर्चचं भागीदार व्हावंच लागेल. पण प्रभू म्हणतो माय पीपल, निघा, त्यातून निघा, त्याचे भागीदार, त्याचे वाटेकरी तुम्ही होऊ नका, परंतु दे विल सफर. लोककृषीवर्तमान 21 अध्याय आणि 36. आजचा मुख्य उद्देश हा आहे. लोककृषीवर्तमान 21 अध्याय आणि वचन 36. लूक 21 and 36 हे अतिशय महत्वाचं, हे आपलं आजचं टेक्स्ट असणार आहे. त्या ठिकाणी तुमचं एक कोणतरी काहीतरी बुकमार्क, असा बुकमार्क ठेवा. तुमच्याकरता मी वाचतो. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. हे अतिशय महत्वाचं आहे. त्या ठिकाणी वचन आहे, त्या ठिकाणी शब्द आहे एस्केप. या सर्व गोष्टी चुकवावयास, मराठीमध्ये चुकवावयास म्हटलेलं आहे. अकाउंटेड वर्दी, यू मे बी अकाउंटेड वर्दी टू एस्केप ऑल दिस थिंग्स. म्हणून काय करा, वॉच, प्रे अँड एस्केप. 3 गोष्टी आहेत, वॉच, प्रे अँड एस्केप. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील वॉर्निंग दिली. मत्तय कृषीवर्तमान 24 अध्याय आणि 42 वचनामध्ये. मत्तय 24:42 प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली वॉर्निंग आपण ऐकूया. तो म्हणतो म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. 44 म्हणून तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा खटकेस मनुष्याचा पुत्र येईल. आणखी एक वचन पाहू, ह्याच लोककृषीवर्तमान 21 अध्याय 21 आणि वर्स 8. 21:8 तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन तो मीच आहे आणि तो काळ जवळ आलाय असे म्हणतील, त्यांच्या नादी लागू नका. सावध राहा. दोन्ही ठिकाणी म्हटलेलं आहे सावध राहा. प्रत्येकानं, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं या शेवटच्या अंताच्या दिवशी काळी सावध असायला हवं, जागृत असायला हवं. कोणी काही सांगू लागला ते सगळं ऍक्सेप्ट आपण करायला नको. म्हणून
ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली वॉर्निंग आहे. टेक हीड. तो म्हणतो लॉट ऑफ डिसेप्शन यू विल एक्सपिरियन्स. अनेक प्रकारचे फसवणूक तुम्ही स्वतः अनुभवाल. त्यांच्या नादी देखील लागू नका. त्यात वॉर्स म्हणजे युद्ध, फॅमिन म्हणजे दुष्काळ, पेस्टिलन्सेस एवढंच नाही तर अर्थक्वेक्स भूकंप हे देखील होतील, एकामागून एक. रॅप्चर, त्याच्यानंतर 7 वर्षाचा काळ. या 7 वर्षाच्या काळामध्ये 3 मोठे न्याय पृथ्वीवर ओतण्यात येतील. मागे सांगितल्याप्रमाणे जसा नरक पृथ्वीवर ओतण्यात येईल त्याप्रमाणे एक सील जजमेंट म्हणजे जजमेंट न्याय, दुसरा आहे ट्रम्पेट म्हणजे तुतारांचा न्याय, आणि तिसरा आहे बौल म्हणजे वाट्या. 7-7-7-7-21 देवाचा क्रोध आणि सैतानाचा क्रोध हे सर्व एकत्र ओतल्या कारणानं मला नाही वाटत कोणी असा या ठिकाणी जिवंत राहील. त्याला म्हणतात सूड घेण्याचा दिवस, अ डे ऑफ वेंजन्स. मी सूड घेण्यासाठी येईन. हा ट्रिब्युलेशन पिरियड आहे. ट्रिब्युलेशन पिरियड फॉर द अमेरिका, फॉर द आफ्रिका, फॉर द ऑस्ट्रेलिया, फॉर द न्यूझीलंड, फॉर द इंडिया, चायना. प्रत्येक राष्ट्रासाठी मी सूड घेण्यासाठी येईन. आणि त्याच्यानंतर महाभयंकर भूकंप होतील. पहा भूकंपाबद्दल काय लिहिलेलं आहे. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि वचन 14 रिगार्डिंग अर्थक्वेक. रेव्हलेशन चॅप्टर 6 and verse 14. तो म्हणतो एव्हरी माउंटन अँड आयलँड वर मूव्ड आउट ऑफ देअर प्लेसेस. याची नुसतं कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. हेच वचन 16 मध्ये आहे. 16वा अध्याय आणि वचन 20. 16-20 रेव्हलेशन. एव्हरी आयलँड फ्लेड अवे अँड द माउंटन वर नॉट फाउंड. किती आयलँड आहेत. न्यूझीलंड पण आयलँड आहे, फिजी आयलँड आहे, फिलिपिन्स आहे, जपान आहे. असे छोटे मोठे खूप आयलँड आहे. डोंगर ढळतील, ही बेट नष्ट होतील, नाही तशी होतील, आपल्या जागा सोडतील, ढळतील म्हटलेलं आहे. ही साधी गोष्ट आहे. त्याला म्हणतात ग्लोबल, पूर्ण ग्लोबल. मी पृथ्वी हलवीन. पृथ्वीचं पाणी हल्ल्यानंतर समुद्र देखील आत येईल. त्याला म्हणतात सुनामी. त्याच्यामुळे देखील अनेक लोकांचा नाश होईल. म्हणून म्हटलं हा कोरोना काहीच नाही, हे तयारीचे दिवस आहे. जो वेळ मिळालेला आहे क्वारंटाईनचा किंवा लॉकडाऊनचा, प्रभूच्या समक्ष स्वतःला फेकून देणं आणि त्यामध्येच राहणं, त्याची इच्छा समजून घेणं, स्वतःची मित्रांची तयारी करणं हेच महत्वाचं आहे. पहा आणखी एक वचन पहा. प्रकटीकरण 18 मध्ये आहे. 18 वर्स 11 आणि 13 देखील. प्रकटीकरण 18, 18, 18, 11, 11 आणि 13, 13. नो मॅन बायथ एनिथिंग. शेवटचा भाग. Even slaves, souls of men, they will seek death, but they will not get death. मनुष्याचे सोल्स, प्राण देखील कोणी घेणार नाही. माझा प्राण घ्या, विकत घ्या असे म्हणतील. दे विल सर्च डेथ, पण त्या डेथ देखील त्यांना मिळणार नाही. किती महाग आहे ना. देन त्याच्यानंतर काय. पुन्हा या लूक ऋषीपत्पानाकडे. लूक 21 and 17, 17. देन एका मागे एक बघा. देन काय. हेट्रेड, द्वेष करण्यात येईल. 21 and 11, 21, 11. त्यामध्ये आणखी एक मरी किंवा प्लेग. ग्रीक मध्ये त्याला पेस्टिलेन्सेस म्हटलेलं आहे, म्हणजे स्पर्श रोग. हा कोरोना हा स्पर्शानं होतो, परंतु मास्क लावा, डिस्टन्स राखा, सॅनिटायझर वापरा, हे करा ते करा, एवढं करून देखील मरतातच लोक. पण हे जे आहे प्लेग्स अनेक जे महासंकटाच्या काळात येतील, नुसता स्पर्श झाला की मेला, स्पर्श झाला की मेला, अशा प्रकारचे महाभयंकर प्लेग्स किंवा पीडा किंवा रोग, स्पर्श रोग म्हणजे मर्या, हे त्या ठिकाणी उद्भवतील. 16 वचन लूक 21:16. 21:16. सम विल बी किल्ड. जाणून बुजून. वचन 20, 21:20. And when ye shall see Jerusalem compassed with the armies, then know that the desolation thereof is nigh. आणि घडलेलं. तो म्हणतो 21 अध्याय आणि वचन 20. यरुशलेमास सैन्यांचा वेढा पडताय असे तुम्ही पाहाल. हा वेढा पडला, ही झालेली गोष्ट आहे. म्हणून ही कधी घडली. 70 साली 70 AD यरुशलेमाचा विध्वंस जवळ आला होता आणि किंग टायटस नावाचा एक राजा होता.
त्यांनी वेढा घातला, संपूर्ण यरुशलेमचा नाश केला आणि मंदिराचा देखील नाश केला आणि संपूर्ण यहुदी लोक संपूर्ण जगामध्ये इतरत्र पांगापांग झाले, निर्वासित झाले, रेफ्युजी झाले आणि त्या ठिकाणी आपला देश त्यांनी गमावला, मंदिर त्यांनी गमावलं आणि देवाच्या सुळाखाली ते आले, क्रोधाखाली ते आले आणि रेफ्युजी बनले. पहा किती ग्लोबल हा सीन आहे. आता शुभवर्तमान 21 कडे परत आपण काही वचन त्या ठिकाणी पाहणार आहोत. लूक 21. आजचा आपला संदेश हा 3-4 मुद्द्यावर अवलंबून आहे आणि त्या 3-4 मुद्द्याकडे आपण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 21 ते 24. लूक शुभवर्तमान लूक 21 टू 24 हे फुलफिल्ड आहे, हे झालेलं आहे. ते देखील तुमच्यासाठी वाचतो. त्या वेळेस जे यहुदात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमात असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये. कधी? AD 70 प्रभू श्री ख्रिस्त गेल्यानंतर टायटसने यरुशलेमवर हल्ला केला आणि ही धाडाधाड झाली. वचन 22. कारण शास्त्रलेखाच्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहे. पहा शब्द आला ना, सूड घेण्याचे दिवस आहे. द डे ऑफ रिव्हेंज, व्हेंजन्स. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण त्याच्यावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोण होईल. वचन 24. ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रामध्ये नेतील आणि परराष्ट्रीयाची सत्ती संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमास पायाखाली तुडवितील. 2000 वर्ष झाले. विदेशांचे काळ पूर्ण होत तोपर्यंत. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, अंटिल द टाइम्स ऑफ द जेंटाइल्स बी फुलफिल्ड. परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत, विदेशांचे काळ पूर्ण होत तोपर्यंत. रोम 11:25 मध्ये देखील सांगितलेलं आहे आपण विदेशी आहोत. हा विदेशांचा काळ, मंडळीचा काळ पूर्ण होत तोपर्यंत यरुशलेम, संपूर्ण जग आपल्या पायाखाली ते तुडवतील आणि हे पूर्ण झालं. पुढचं वचन पहा. वचन 24, शेवटचा भाग. अंटिल द टाइम्स ऑफ द जेंटाइल्स बी फुलफिल्ड, म्हणजे विदेशांचा काळ. नाव वर्स 29, 29. शेवटी 29 येतो. परंतु एक गोष्ट तुम्हाला मला सांगू द्या, वचन 24 आणि वचन 25 यामध्ये 2000 वर्षाचा गॅप आहे. पुन्हा सांगतो, वचन 24 आणि वचन 25. आपण वाचताना 1 2 3 4 5 6 24 25 26 असं वाचतो, परंतु 24 आणि 25 मध्ये 2000 इयर्स. आता 2020 म्हणतो आपण, 2020 चालू आहे. जसं उत्पत्ती 1 जेनेसिस 1:1 आणि 1:2, उत्पत्ती 1:1 आणि 1:2 यामध्ये बिलियन्स इयर्सचं डिस्टन्स आहे. लाखो करोडो वर्षांचा काळ आहे. असं नाही पहिलं वचन वाचलं, दुसरं वाचलं, तिसरं तसं वाचत गेलो नाही. 1 आणि 2 मध्ये जसा बिलियन्स ऑफ इयर्सचं डिस्टन्स आहे, गॅप आहे, तसा ह्या 21 पुढच्या 2 वचनामध्ये, कोणत्या 2 वचनामध्ये? 24 आणि 25 लूक मध्ये, ह्या वचनामध्ये 2000 वर्षाचा मोठा गॅप आहे. हे 24 संपल्यानंतर लगेच 25 होईल असं नाही. आणि म्हणून काही लोक असे म्हणतात, नाही 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 नाही, रॅप्चर मिडला आहे, 7 वर्षाच्या संकटाच्या मध्यभागी रॅप्चर आहे. काही तर असे म्हणतात, नाही नाही, 7 वर्षाच्या अंताला म्हणजे शेवटी पोस्ट ट्रिब्युलेशन ते रॅप्चर आहे. म्हणून त्यांना हे कळत नाही. 24 आणि 25 मध्ये हा मोठा गॅप आहे. वचन 29. आता वचन एकदम 29 कडे तुम्ही या. तो म्हणतो, त्यांनी त्यास एक दाखला सांगितला, अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली. म्हणजे अंजिराचे झाड, फिग ट्री. हे फिग ट्री म्हणजे काय? इस्रायल राष्ट्र. हे बहुतेकांना ऐकून माहित असेल. अंजिराच्या झाडाकडे पहा आणि इतर सर्व राष्ट्रे, इस्रायलकडे पहा आणि इतर सर्व राष्ट्रांकडे तुम्ही पहा, त्याच्या येण्याचा काळ जवळ झाला आहे. यावरून तुम्ही हे समजता. इस्रायल हे देवाचा टाइम पीस आहे, देवाचं घड्याळ आहे. मागे देखील मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस एखादा वेळ किती झाली म्हणून पाहायला आपण घड्याळाकडे पाहतो वेळ समजण्यासाठी, तसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा काळ किती जवळ झाला आहे, वेळ झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण इस्रायल राष्ट्राकडे पाहायला शिकलं पाहिजे. आणि हे इस्रायल राष्ट्र
14 मे 1948 साली स्वतंत्र झालं. ही एक मोठी खूण आहे, मोठं चिन्ह आहे. आणि विदेशांचा काळ पूर्ण झाला. 14 मे 1948 1948 ह्या फिक्ट्री म्हटलेल्या इस्रायलचा जन्म झाला. इस्रायल नेशन वॉज बॉर्न. वचन 30 वर्स 30. त्याच्या म्हणतो आणि त्यांना पालवी फुटू लागली. त्या इस्रायल नेशन हे फुलू लागलं, फलद्रूप होऊ लागलं. त्याचा अर्थ आहे त्यांनी 1967 जेरुसलेम आपल्या ताब्यामध्ये घेतलं. 6 दिवसाचं योम किपूर वॉर, 6 days वॉर त्याला म्हणतात. हे झालं, हे मला आठवतं. मी देखील त्या बातम्या ऐकत होतो. आणि त्यांनी हे पूर्ण येरुशलेम जे त्यांच्या ताब्यात आलं नव्हतं पूर्वेचं ते जिंकून त्याला त्यांनी जोडून घेतलं. 25-26. आणि नंतर मग हे पुन्हा या ट्रिब्युलेशनच्या काळाविषयी 25 आणि 26 अध्यायामध्ये हे प्रभू येशू ख्रिस्ताचं भविष्य कथन करत आहे. 25 आणि 26 कडे या. 29-30 झाल्यानंतर 25-26 त्याकडे या. आणि तो म्हणतो पहा, हे मोठा देवाचा क्रोध या 2 वचनामध्ये या पृथ्वीवर पडताना पाहायला मिळतो. वचन 27 मध्ये काय म्हटलेलं आहे? 2:7. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. हे रॅप्चर नाही. काहींना वाटतं हे रॅप्चर आहे म्हणून ते ह्याच्या नादी लागून दुसऱ्याला कंडम करतात. परंतु हे रॅप्चर नाही, हे आहे सेकंड कमिंग, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन 7 वर्षानंतर त्याला म्हणतात. आणि म्हणूनच त्यामध्ये गोंधळ होतो. वचन 28 when these things begin to come to pass. काय करायचं मग? ह्या गोष्टी येतील त्यावेळेस काय करायचं? वचन 28 लुक अप, हे सर्वात महत्वाचं वचन आहे. ह्या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा व आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. मुक्ती समय जवळ आला आहे. इट हॅज कम स्टार्टेड. वचन 32 धिस जनरेशन शॅल नॉट पास अवे. हे सर्वात महत्वाचं आहे. वचन 36 मी तुम्हाला सांगतो, वचन 32 तो म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाही तशी होणार नाही. ही पिढी कोणती पिढी? प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे ती पिढी. ते तर मरण पावले, त्याच्यावर कितीतरी शतक झाले, 2000 वर्ष होऊन गेले. ती पिढी नाही. मग कोणती पिढी? ज्यांनी इस्रायलचा जन्म पाहिला, ज्यांनी 14 मे 1948 पाहिलं की इस्रायल राष्ट्र अस्तित्वात आलं, रिबॉर्न, पुन्हा जन्मलं आपल्या पॅलेस्टाईन देशामध्ये देवाच्या अभिवचनाच्या प्रमाणे पुन्हा त्यांनी जन्म घेतला. ही घटना ज्यांनी पाहिली ती पिढी. आणि आज ती पिढी 72 वर्षाची आहे. आणि हे 72 वर्ष म्हणजे पिढी, साधारण एक पिढी त्याला म्हणतात. एक पिढी. ही पिढी म्हणजे आपण लोक जे ह्या वयाचे आहेत. अर्थात कदाचित तुम्ही लहान वयाचे असाल, तुम्ही ते पाहिलं नसेल म्हणून मी त्या पिढीमध्ये येत नाही असं नाही. परंतु ही पिढी साधारण 70 ते 72 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला म्हणतात ती पिढी. This generation shall not pass away. Those who saw the birth of Israel shall not pass away. Means they are fulfilling verse 29. Then मग वचन 34 आणि 35 कडे या. टेक हीड. वचन 34-35 तुम्ही सांभाळा. आता ह्या गोष्टीमध्ये हे सगळं ऐकल्यानंतर हे कदाचित माहित देखील असेल, काही याच्यामध्ये तुम्हाला नवीन वाटत नसेल. मी माझी तयारी कशी करावी, मी काय करावं? वचन 34 आणि 35 टेक हीड. तो म्हणतो तुम्ही सांभाळा. दॅट डे शब्द काही महत्वाचे आहेत खाली. दॅट डे, तो दिवस. तो दिवस म्हणजे कोणता? प्रकोप का काळ, ट्रिब्युलेशन पिरियड, महासंकटाचा काळ. पवित्र शास्त्र असं पुष्कळ दॅट डे, दिस डे, द ग्रेट डे, द लॉर्ड्स डे, द गॉड्स डे, द डे बिफोर. डे 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 अशा ह्याचा अर्थ न समजल्या कारणानं पुढचं कॉन्टॅक्ट आपल्याला कळत नाही. परंतु दॅट डे म्हणजे ट्रिब्युलेशन पिरियड, तो येण्याच्या अगोदर तुम्ही आपणास सांभाळा, कारण तो
अकस्मात येईल, दॅट ही विल कम अकस्मात. म्हणून रॅप्चर हे अकस्मात होणारी घटना आहे. रॅप्चर इज इमिनंट, त्याला म्हणून म्हणतात रॅप्चर इज इमिनंट. आणखी एक वचन पाहूया त्यासाठी, वर्स 36, आजचं आपलं सर्वात महत्वाचं वचन. सर्वात प्रथम काय करायला पाहिजे? सांभाळणं. कुठल्याही डिसेप्शनच्या खाली जाता कामा नये. कोणी कोणतं डॉक्ट्रिन आणलं की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीमागे जाणं हे धोक्याचं आहे. कारण तो दिवस येत आहे, दॅट डे. सांभाळा, अनेक फसवणारे येतील आणि ते तुम्हाला खऱ्या विश्वासापासून दूर नेतील. म्हणून वचन 36 मध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. जागृत राहा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जागृत राहा. 25च्या नंतर वचनानंतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला सुटण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून तो म्हणतो शेवटचा जागृत. जागृत म्हणजे वॉच. वॉच काय? मी कशा, हाऊ टू वॉच, मी कसं जागृत राहायला हवं, मी का म्हणून जागृत राहायला हवं. प्रत्येक विश्वासणारा वॉचमन आहे. यशा संदेशाच्या पुस्तकात तो प्रत्येक विश्वासियांना, बॉर्न अगेन, ज्याचं तारण झालेलं आहे, तो पुत्र आहे, कन्या आहे, तो त्याची इमारत आहे, वधू आहे, त्याचं तो शरीर आहे, त्याचं पोर्शन आहे, तो हिस्सा आहे, स्वर्गाचं नागरिकत्व तुम्हाला मिळालेलं आहे, तो त्याची रायचियसनेस, धार्मिकता आहे. पण एक गोष्ट मात्र तुम्ही सत्ता कामा नये, तुम्ही त्याचे वॉचमन आहात. आपण सर्व त्याचे वॉचमन. वॉचमन काय करतो? रात्रभर जागतो. त्याचं एकच ध्येय, एकच लक्ष असतं, पूर्वेकडे. कधी मला सूर्य दिसतो, पहाटचा तारा तुम्हाला कधी दिसतो, याकडे तो अतिशय डोळ्यात तेल घालून जागृत रीतीने त्याची वाट पाहत असतो. त्या प्रकारे आपण वॉचमन आहोत. वॉचमन म्हणजे वॉच म्हणजे टीव्ही वॉच नाही, त्याचे सिरियल वॉच करणं नव्हे, परंतु वॉच म्हणजे देवाच्या वचनानुसार. दिस विदाउट नोईंग द वर्ड ऑफ गॉड यू कॅनॉट वॉच. देवाच्या वचनाशिवाय, पवित्र वचनाशिवाय तुम्ही वॉच किंवा जागृत राहू शकत नाही. आणि म्हणून ह्या इस्रायल संबंधाच्या सर्व घटना तुम्हाला माहित पाहिजे. हे पवित्र शास्त्र ज्यांनी लिहिलं, तो जीव होते, तो यहुद्यांचा देव, यहुद्यांचं राष्ट्र, इस्रायलमध्ये घडणाऱ्या घटना, पवित्र शास्त्रात सांगितलेली प्रॉफिटिक वर्सेस किंवा भविष्यकालीन यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. त्याला म्हणतात वॉच. नुसतं असं दक्षतेने वॉच एका ठिकाणी उभं राहून नव्हे. स्टडी द इस्रायल, द प्रॉफिसीज कन्सर्निंग द कमिंग ऑफ द लॉर्ड जीसस ख्राइस्ट. या सर्व गोष्टी तुम्ही या मनामध्ये बाळगून हे ऑलिव्ह ट्री, हे फिग ट्री, हे काय आहे याचा स्टडी करायला पाहिजे. इस्रायलकडे लक्ष द्यायला पाहिजे. पवित्र शास्त्रात याचा एकच शब्दात या पवित्र शास्त्राचं वर्णन जर करायचं झालं तर तो शब्द म्हणजे ज्यू, यहुदी. आणि तोच विश्वासाला माहित नसतो. म्हणून देवाच्या वचनाशिवाय जागृत तुम्ही राहूच शकणार नाही. मी जागृत कसं राहायला हवं? इस्रायल, त्यामध्ये होणाऱ्या घटना, पवित्र शास्त्रात सांगितलेल्या हे सत्यवचन यांची सांगड मला कशी घालता येईल. म्हणून स्टडी इस्रायल. जास्तीत जास्त देवाच्या वचनातून इस्रायल बद्दल तुम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. परंतु मला दुःखाने सांगावं लागतं, अनेकांना हे इस्रायल राष्ट्र सध्या कुठं आहे हेच माहित नाही. काय ना ते आहे हे माहित नाही. पण एस्केल 5:5 तुम्ही पहा, वचन वाचा. एस्केल 5:5 इस्रायल कुठे आहे? संपूर्ण जगाच्या नकाशामध्ये इस्रायल एकदम सेंटर प्लेसला, म्हणजे मध्यवर्ती परमेश्वराने रोपलेला आहे. आणि त्याच्या अवतीभोवती सर्व शत्रू राष्ट्र आहे. म्हणजे शत्रू राष्ट्रांच्या बरोबर मध्ये हे इस्रायल आहे. उत्तर दक्षिण जर लांबी मोजली तर 332 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम अशी जर त्याची लांबी मोजली तर 40 किलोमीटर आहे. काही ठिकाणी 7-8च किलोमीटर आहे. इतकंच छोटं आहे. पण तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी सांगितलं, येशू म्हणतो या इस्रायलमध्ये जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा, गिव्ह द गॉस्पल. हे देखील एक वचन आहे. मग ते कृषी वर्तमान मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. ही एक मोठी गोष्ट आहे की जी आपल्याला करायला हवी. 10वा अध्याय, मत्तय चॅप्टर 10 and verse 23. मॅथ्यू चॅप्टर 10 and verse 23. 10-23 मत्तय कृषी वर्तमान. जेव्हा
एका गावात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलची सगळी गावे तुमच्याच्याने फिरून होणार नाही. इस्रायल तर इतकं छोटं, इतक्यातच सांगितलं, परंतु सगळी गावं फिरून होणार नाही. संपूर्ण इस्रायलमध्ये माझ्या येण्याविषयी आणि सुवार्तेविषयीची घोषणा करा. हे तुमचं आणि माझं काम आहे. इस्रायल स्वतंत्र झालं 1948 साली, परंतु 1970 पर्यंत कोणीच कुठलाच गॉस्पल दिला नाही. इस्रायलमध्ये गॉस्पल, सुसमाचार, शुभवर्तमान, सुवार्ता ही दिली गेलीच नाही. 1970 नंतर त्याला सुरुवात झाली. मी स्वतः 2दा इस्रायलला गेलो. एका रशियन चर्चमध्ये जस्ट प्युअर गॉस्पल दिला, प्रभू येशू ख्रिस्त आणि वधस्तंभ. त्यावेळेस त्यांना ते आश्चर्य वाटलं आणि पुन्हा आम्हाला सांगा असं ते म्हणू लागले. मग त्यांना ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनासंबंधी आणि तो वधस्तंभावर मरण पावलेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मसाया, द लॅम्ब ऑफ गॉड, द पास ओव्हर लॅम्ब, तोच आहे हे जे त्यांना पटवून दिलं. त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटलं. सुवार्थ त्यांना अद्यापही कळलेली नाही. ज्यांना कळली आहे ते ज्यूज फॉर जीसस किंवा मॅसॅनिक बिलिव्हर म्हणून ते वेगळे झाले. परंतु असे असंख्य ऑर्थोडॉक्स आहेत जे सुवार्थ मानत नाही, गॉस्पल ऐकत नाही, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांचा प्रभू येशू ख्रिस्त, त्यांचा जीसस हा येणार आहे, अजून येणार आहे, असा त्यांचा भरोसा किंवा त्यांचा विश्वास आहे. आणि तो विश्वास त्यांना खाईत नेईल, म्हणजे दुष्टाईत नेईल आणि त्याचा नाश त्या ठिकाणी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून या नॅचरल वर्ल्ड मध्ये काय होतं आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये काय होतं याची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. म्हणून सांभाळा, तो जागृत राहा. नंबर 1, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं जागृत असायला हवं. स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या. जरी हा कोरोनामुळे त्रस्त झालेले असाल तरी देखील इस्रायल विषयीची माहिती, इस्रायल विषयीचं प्रेम, पवित्र शास्त्रानुसार त्याच्या येण्याची जी भाकीत आहे याची सांगड घालून मी काय करायला हवं, मी कसं राहायला हवं हे पाहायला पाहिजे. जो स्वसंतुष्टात राहतो, कम्फर्ट झोन मध्ये राहतो, मला नाही वाटत तो वर उचलला जाईल. 5 मूर्ख कुमारांनी हेच केलं. त्यांच्याकडे पवित्र आत्माच नव्हता, तेल नव्हतं आणि त्यामुळे त्यांना मार्गदर्शन नव्हतं. आपल्याच ते नादात ते राहिले, झोपेत राहिले आणि ते खाली झाले. प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. त्याच्याविषयी सर्वप्रथम मी काय करायला हवं? जागृत, वॉचफुल. मी वॉचवर आहे. वॉचफुल. काय वॉचफुल? या घटना सर्व घडत असताना पवित्र वचनानुसार या बरोबर अशाच चालू चालू आहेत. आणि मी तुम्हाला यापूर्वीच सांगितले आहे. येशू म्हणाला, खरोखर ह्या घटना तशाच घडत आहे. म्हणून आपण आपले डोळे उघडे ठेवून वॉचफुल असायला हवं. नंबर 2, 21वा अध्याय आणि वचन 36. तेच वचन 36, 21-36 लोककृषी वर्तमान म्हणजे आपला टेक्स्ट आहे. तो म्हणतो शेवटचा भाग, प्रार्थना करीत जागृत राहा. प्रे ऑलवेज. दिस इज द सेकंड की ऑफ द प्रिपेअर्डनेस ऑफ द रॅप्चर. या रॅप्चरसाठी स्वतःची तयारी करण्याकरता हा एक मोठा प्रिपेअर्डनेस आहे, मोठं तयारीच आहे. कधी केली नाही अशी प्रार्थना करा. पुन्हा मी सांगतो, कधी केली नाही अशी तुम्ही प्रार्थना करा. एवढंच नाही तर इस्रायलसाठी देखील प्रार्थना करा. स्तोत्रसंहिता 122 आणि वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, प्रे फॉर द पीस ऑफ जेरुसलेम. हा, यरुशलेमसाठी प्रार्थना करा. म्हणजे 2 गोष्टी तुमच्या पाठीमागे आपोआप येतील. कोणत्या 2 गोष्टी? पीस अँड प्रॉस्पेरिटी. दोन्ही पण, शांती आणि भरभराट, समृद्धी, या दोन्ही गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे. काय? प्रे ऑलवेज. सतत प्रार्थना करा, कुटुंबासमेत प्रार्थना करा, इतरांसाठी प्रार्थना करा, स्वतःची जागृती. प्रार्थना म्हणजे इनहेल एक्सेल, उच्छ्वास श्वास, श्वास उच्छ्वास, म्हणजे आपण जिवंत व्हायची ती खात्री आहे. प्रार्थनेचा अर्थ श्वासाप्रमाणेच आहे. काय? त्याच्या सानिध्यात उच्छ्वास, श्वास घे त्याच्या सानिध्यात, त्याच्या प्रेझेन्स मध्ये त्याच्या अनॉइंटिंग, त्याचा शाकायना, त्याचा प्रेझेन्स, त्याचं ब्लेसिंग, हा श्वास आतमध्ये घेणे आत्म्याच्या द्वारा. आणि उच्छ्वास एक्सेल म्हणजे तुमची कार्नॅलिटी, बॅकस्लाइडिंग, जगिकपणा, दैहिकाहिकपणा, कम्फर्ट सर्व त्याच्या त्याच्या समस्येमध्ये सोडून देणे. घेणे, देणे. इनहेल, एक्सेल, श्वास उच्छ्वास, त्याला म्हणतात प्रार्थना.
हा मनुष्य जिवंत असल्याचं ते चिन्ह आहे. प्रेयरलेस मॅन इज अ पॉवरलेस मॅन. म्हणून प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थनेचा आत्मा मागा, अनेकासाठी प्रार्थना करा, रडून प्रार्थना करा, उपास करून प्रार्थना करा, त्याची येण्यासाठी तयारीत रहा. 3 21 अध्याय आणि वचन 34 लूक 21 अँड वर्स 34 पहिला भाग. तुम्ही सांभाळा, तुम्ही सांभाळा अँड टेक हीड टू युअर सेल्फ. तुम्ही सांभाळा. आणि कशापासून सांभाळा त्याची लिस्ट तो पुढे देत आहे, यादीच तो देत आहे. अनेक तुम्ही त्या म्हटलेले कन्फ्युजन ऑफ माइंड, चित्तभ्रम, मनाचा गोंधळ, विमनस्कता, मेंटल डिप्रेशन, असे अनेक विश्वासणाऱ्यामध्ये देखील रोग धुडकूस घालतील. आणि म्हणून या गोष्टी तुम्ही सांभाळा. कोणतं म्युझिक ऐकता सांभाळा. सगळेच ख्रिस्ती गाणे, ख्रिश्चन गाणे हे अनॉइंटेड माणसाने गायलेले असतात असं नाही. अनेक सॉंग्स मधून ख्रिस्ताचा शब्दच नसतो, येशूचं नावच नसतं. एवढंच नाही तर त्याचा सैटन डिवोशन असते, सैतानाची भक्ती त्या गाण्यात असते. पण इतकं धाडधूड म्युझिक असतं, ते म्युझिक मुळे मनुष्य अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे तो सैतानाच्या नादी लागतो. सांभाळा. कुठल्या सीडी, कुठल्या टीव्ही, कुठल्या कॅसेट्स, कुठल्या मॅगझिन आपल्या घरामध्ये येतं, व्हिडिओच्या द्वारे, मीडियाच्या द्वारे कुठल्या बंबार्डिंग होती. सांभाळा. आपलं मन सांभाळा, आपलं थॉट लाईफ सांभाळा. स्टिंकिंग थिंकिंग असू देऊ नका. सांभाळा. तो म्हणतो टेक हीड, म्हणतो टेक हीड. या गोष्टी तुम्ही सांभाळायला शिकलं पाहिजे. तुमच्या कुटुंबियांना देखील सांभाळायला शिकलं पाहिजे. उलट जिथं सैतानाची भक्ती होते अशा गोष्टी तुम्ही उचलून फेकून द्यायला हव्या. असे केबल, अशा सिरीज, अशा कुठल्या घटना, वर्ल्डली गोष्टी, त्याला म्हणतात त्या गोष्टी तुम्ही काढून टाकल्या पाहिजे. शट द वर्ल्ड आउट. त्याला म्हणतात अनटँगल. एनटँगलच्या विरुद्ध काय? अनटँगल. गुंतागुंतीमधून बाहेर या. अनटँगल. त्याचा शिरकाव तुम्ही होऊच देऊ नका आपल्या जीवनामध्ये. तरच हे जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, धन्य ते पुरुष, ब्लेसेड इज अ मॅन. कोण? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, तो परमेश्वराला पाहिल. त्याला म्हणतात रॅप्चर. म्हणून अनटँगल होऊ नका. येशू ख्रिस्तच म्हणाला. स्वतःची साक्ष प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणून देतो? योहन कृष्णवर्तमान 14:30 मध्ये 14:30 जॉन काय म्हणतो? प्रभू येशू ख्रिस्त संबंधानं हे मागे देखील आपण ऐकलेलं आहे. हा जो जगाचा अधिपती आहे, इब्लिस, सैतान, त्याचं मजमध्ये काहीच नाही. त्याचं मजमध्ये काहीच नाही. हे जग मजमध्ये बिलकुल नाही. येशू म्हणतो. तोच येशू जेव्हा आपल्यामध्ये राहतो, असे आपली देखील साक्ष असायला हवे. म्हणून कुठल्या प्रकारचे अनसेव्ड रिलेटिव्ह यांची देखील आपली संबंध असायला नको. असा हा टाइम त्यांच्यासाठी आपण देऊच नाही. द मोस्ट इम्पॉर्टंट, नंबर 1 इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट टाइम टू स्पेंड विथ द लॉर्ड इज सिग्निफिकंट अँड होली. सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून अनेकांना मी असं बोलायला आवडत नाही, पण मला ते आवडतं. आणि म्हणून नो टाइम विथ द लॉर्ड, प्रभूसाठी वेळ नाही, असायलाच हवा. म्हणून स्पेंड टाइम विथ द लॉर्ड. एक्लेसियास्टिस याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन आणि 14 वचन. उपदेशक एक्लेसियास्टिस याचा 3रा अध्याय, पहिला अध्याय वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे, सूर्यप्रकाशात जे काही आपण करतो ते सगळे व्यर्थ आहे. दिवसभर मरणापर्यंत हे सूर्य, हा सूर्य, सन तर सर्वत्र आहे, सूर्य सर्वत्र आहे. जे काही तुम्ही श्रम करता, जे कमवता, सगळं व्यर्थ. पण दुसरं वचन पहा नवीन करारातलं, 1 कोरिंथ 15:55, जे काही प्रभू करता त्याला मात्र रिवॉर्ड आहे, प्रतिफळ आहे. जगात जे काही तुम्ही करता, मनुष्याने सगळं जग मिळवलं. किती शिफ्टा करता, किती नाईट ड्युटी करता, ओव्हर टाइम करता, पैसे खिशामध्ये टाकता. 1 BHK मधून 2 BHK, 2 BHK मधून 3 BHK, एक कार नाही, 2 3 कार. हा ठीक आहे, आपल्याला लागत. परंतु तरी देखील ते व्हेन, VAIN, व्हेन जर कोणाला दिला, प्रभू म्हणतो मी तो पाहतो, त्याचा तुला प्रतिफळ मिळेल. म्हणून जे जो कोणी माता पिता भाऊ बहीण यांच्यावर जास्त जो प्रीती करतो, तो मला योग्य नाही. येशू ख्रिस्त म्हणतो. चौथी गोष्ट आहे वचन 28, 21 अध्याय लूक आणि वचन 28. तो म्हणतो
ह्या गोष्टी आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभी राहा, आपली डोकी वर करा, आपली डोकी लुक अप, लिफ्ट अप युअर हेड टू हेवन. त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलेले आहे. आता उदंड अबंडंट लाईफ, हे जीवन स्वर्गात गेल्यानंतर जगायचं नाही, ते आताच मिळालेलं आहे. ते तुम्ही जगायला पाहिजे. लिव्हिंग नेक्स्ट लाईफ इन धिस लाईफ. लिव्हिंग लिव्हिंग नेक्स्ट लाईफ इन धिस लाईफ. ते जे जीवन अनंतकालचं सार्वकालिक जीवन आताच आपल्यामध्ये आपण जगायला शिकलं पाहिजे. अदरवाईज इट इज डेंजरस अँड डेडली. व्हेरी टेरेबल थिंग. डेंजरस अँड डेडली आहे. आणि म्हणून ह्या स्वर्गामध्ये आपण ह्या गोष्टीसाठी केलं पाहिजे. योहान 10:10 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला उदंड अबंडंट जीवन देईन. देईन म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर नाही, आताच तो आपल्याला देत आहे. म्हणून आपण ह्या गोष्टीला जगाला आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायलाच नको हवे. ऍक्च्युअली ही हॅज चोजन अस. वी डोंट हॅव चॉईस नाव टू चूज द वर्ल्ड. त्यांनी आपल्याला निवडलं. आपल्याला जग निवडसाठी बिलकुल चॉईस नाही तुम्हाला आणि मला. म्हणून हे सर्व करत असताना कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, हे एवढं कडक ख्रिस्ती जीवन आहे का? मग मी काय मठात जाऊन बसायला पाहिजे का? लंगोटी लावून हिमालयावर जाऊन बसायला पाहिजे का? नाही, त्याची गरज नाही. जीवन आहे तर पवित्र. बी ई होली ॲज आय एम होली. तो पवित्र आहे, त्याप्रमाणेच जीवन. हे आपल्या मनाला कदाचित पटत नाही आणि म्हणून आपण या गोष्टी करायचा प्रयत्न करत नाही. परंतु अब्राहमाकडे पहा, इब्री 11 मध्ये त्या अब्राहमाने सोडलं. मोशेने देखील नाकारलं म्हणून. एवढंच नाही तर प्रभू श्री ख्रिस्ताला देखील योहानाचा शिरच्छेद झालेला माहित होता. पिलाताने केला हेही त्याला माहित होतं. लोक 13:3 तो बुरुज कोसळला आणि त्याखाली कितीतरी चिरडून मेले हेही त्याला माहित होतं. तरी तो थांबवला नाही, दचकला नाही, आपला विश्वास सोडला नाही. शांत स्थिर चितन. का? कारण त्याचं एकच ध्येय होतं, क्रूस, वधस्तंभ. आणि तो त्याने साहिला. कातरणाऱ्याला जाण्या मेंढराप्रमाणे तो मराव्यास गेला. त्या प्रकारे इतरत्र काही घडो, दचकू नका, भिचकू नका, विश्वास सोडू नका. हे बरोबर आहे, ते बरोबर, कोणी काही सांगितलं त्यांच्या डॉक्टरीन मागे तुम्ही लागू नका. चित्तस्थैर्य सोडू नका. आणि म्हणून पॉल देखील म्हणतो, या सर्व गोष्टी मी केर कचरा लेखतो किंवा एक गार्बेज असं लेखतो. या सर्व गोष्टी हानिकारक असं लेखतो. 5वी गोष्ट, 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 4. 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 4. मी 11 वाजता अगोदर वचन 11. 2 Peter 3rd chapter verse 11. What manner of person ought ye be to in all the holy conversation and in godliness. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लिव्हिंग होली. तो येईपर्यंत प्रियांनो, लिव्हिंग होली लाईफ, होली कॉन्डक्ट. इफ यू आर अटॅच टू दिस वर्ल्ड, अनटँगल, या जगाशी एकरूप झालेला असाल, कुठल्या वाईट सवयी खाली असाल, व्यसना खाली असाल, अनटँगल, अनटँगल, त्यातून निघा, बाहेर या. ज्याच्याशिवाय कोणी देवाला पाहू शकत नाही अशा पवित्रतेच्या मागे तुम्ही लागा. ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट, फॉर दे शॅल सी गॉड. ह्याला म्हणतात रॅप्चर. म्हणून 2 पेत्र 3:12 मध्ये म्हटलेलं आहे, लुकिंग फॉर अँड हेसनिंग. हेसन म्हणजे काय? HSN, खटपट करा. काय खटपट करायला पाहिजे मी? प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्याच्या येण्यासंबंधी खटपट करायला पाहिजे. हेसन म्हटले, हेसन. लुकिंग फॉर अँड हेसनिंग. हेसन हेसन म्हणजे काय? हेसन म्हणजे यू हॅव टू इव्हँजलाइज, यू हॅव टू प्रीच द गॉस्पल, यू शुड बी ऍक्टिव्ह, यू शुड बी ऑक्युपाइड. एक कृतिशील असायला हवं. नुसतं असं तो येत आहे म्हणून एका ठिकाणी भोजा धरून बसल्यासारखं बसू नका. मठासारखं बसू नका. ऑक्युपाइड, स्वतःला ऑक्युपाइड करून ठेवा. किंवा इव्हँजलाइज. जितकं जास्त तुम्ही सुवार्ता सांगाल तितकं जास्त तुम्ही प्रज्वलित व्हाल. म्हणून सुवार्ता ही तुम्ही सांगितलीच पाहिजे. यू बिकम हॉटर अँड हॉटर अँड हॉटर. म्हणून हा आता झोपेचा काळ नाही, हा आता आपल्याला उठण्याचा काळ आहे. या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात ठेवूया. यासाठी की प्रभू येत आहे, तो रिवॉर्ड घेऊन येत आहे. आणि ज्यावेळेस तो येईल तोच तुम्हाला तो मिठी मारेल. पण वर ढगात
मध्य आकाशी गेल्यानंतर एक दुःख मात्र असेल प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये. आपण तर वाचलो नरकापासून, आपण तर मसायाला पाहिलं, माझ्या प्रभूला मी पाहिलं, मी त्याच्यासारखा झालो, सगळं बरोबर आहे. परंतु एक दुःख, एक चुरचूर आपल्या तुमच्या मनाला लागेल, ती म्हणजे इतका वेळ पृथ्वीवर मला प्रभूने दिला होता, मी तो त्याच्या चरणाजवळ बसून घालविला नाही. माझ्या प्रार्थना कमी पडल्या, वचनावर जितकं मनन करायला पाहिजे तितकं केलं नाही, जितका सुसमाचार गॉस्पल द्यायला पाहिजे तो मी दिला नाही. प्रभू करता जितकं डेडिकेशन मी करायला पाहिजे तितकं मी केलं नाही. माझा विश्वास तो काय ऐकलं तर खूप, दुसऱ्यालाही प्रीच केलं, पण मी मात्र दिवसेंदिवस नालायकच राहिलो, युजफुल राहिलो नाही. याचं दुःख किंतु किंतु प्रत्येकाच्या मनामध्ये राहील. म्हणून प्रियानो, जागृत होऊया, वॉचमन बनूया, प्रेयर वॉरियर बनूया, प्रार्थना करूया, जागृत राहूया, सांभाळूया, वरती पाहूया, कारण आपला प्रभू येत आहे, तो पवित्र प्रभू आहे, राजांचा राजा येत आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय कराल? प्रार्थना करूया. महासामर्थ्य प्रभू, धन्यवाद देत पुन्हा एक वार तुझ्या पवित्र छंदात आम्ही प्रवेश करतो. वचनाबद्दल धन्यवाद देतो. संपूर्ण जगामध्ये युद्धाचे पडघम वाजत आहेत आणि तू आम्हास अप्रत्यक्ष इशाराही देऊ इच्छित आहे. वचन देखील आमच्या सोबत आहे, प्रार्थना करणारे लोक देखील आहेत ओ प्रभू. परंतु आम्ही मात्र आमच्या कम्फर्ट झोन मध्ये आहोत. आम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करतो. पण तुझं वचन आहे, ज्याला कान आहे तो ऐको. आणि म्हणून वारंवार वारंवार हे गंभीर इशारे तो आम्हाला देत असताना आता नीट उभं राहण्यास, आपली डोकी वर करण्यास, सांभाळण्यास, जागृत राहण्यास, प्रार्थना करण्यास आणि स्वार्थ प्रचार करण्यासाठी आम्हाला प्रत्येकास तू सहाय्य कर. या व्हायरसमुळे कोणी दचकू नये ओ प्रभू. तर उलट या सर्वच उपयोग तुझ्या पवित्र समक्ष ते स्वतःला फेकून देण्यासाठी, प्रत्येकाने करण्यासाठी आमचे गुडघे तू बळकट कर, विश्वास तू बळकट कर, वचनाला मिठी मारण्यास तू सहाय्य कर, एकमेकाला प्रार्थनेत उचलून धरण्यास तू सहाय्य कर. कारण आमचा मसा येत आहे न जाणू प्रभू. जर तू आज आला, आतापासून 30 मिनिटांमध्ये जर आमचा प्रभू येत आहे असं जर आम्हाला कळालं, आमचे किती हाल होतील. अशा असंख्य गोष्टी ज्या ठाकठीक आम्ही केल्या नाहीत, अनेकांचे संबंध आमचे बिघडलेले आहेत, तुझं ते तुला आम्ही देत नाही. सुवार्ता प्रचारामध्ये आम्ही अतिशय अतिशय झोपळू असे आहोत. क्षमा कर प्रभू. सर्वजण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त सिंचनाखाली येतो आणि म्हणतो, आमची क्षमा कर. आणि वधस्तंभावर आमचं अशक्तपण, दुर्बलता, आमचं सर्व झोपळूपण, आमचा अविश्वास, आमची मरगळ, आमचं चुरगाळ जीवन, ओसाड, निष्फळ, निरुपयोगी, अशा प्रकारचं रटाळ जीवन उचलतो, घेतो, वधस्तंभावर फेकून देतो. आणि वधस्तंभावरून येणारी शांती, क्षमा, दया, प्रीती, सार्वकालिक जीवन, हिलिंग, प्रॉस्पेरिटी आम्ही विश्वासानं स्वीकारतो, म्हणतो येशू रक्ते जय. आम्हा प्रत्येकास तुझ्या अनॉइंटिंगने तू भर, नासरेत कर प्रभू. जो आम्हाला घेण्यास येत आहे त्याच्याच पवित्र समर्थ नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. शलोम, शलोम. प्रेज द लॉर्ड. Praise Lord. Praise Lord.